नमो नमः सर्वेभ्यः। गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वेषां स्वागतमस्ति भगवद्गीतायाः विवरणसत्रेषु। अत्र अद्यदिने वयं भगवद्गीतायाः दशमस्य पाठस्य विवरणम् अधुना कुर्मः। भगवद्गीतेच्या 10व्या पाठाचं नाव आहे विभूती योग। राजविद्या राजगुह्य योग त्यांनी सांगितला द सिक्रेट ऑफ द युनिवर्स त्यांनी सांगितली। आणि त्याच्यानंतर 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या डिवाइन ग्लोरीज किंवा स्वतःच्या ज्या विभूतीज आहेत त्याविषयी सांगतो आहे। सो या अध्यायामध्ये टोटल 42 सूत्र आहेत किंवा 42 श्लोक आहेत। विभूती योग, योगा ऑफ द डिवाइन ग्लोरीज 42 सूत्र आहेत टोटल। पहिल्या 7 सूत्रांमध्ये त्यांनी डिवाइन ग्लोरी ऑफ पॉवर ऑफ योगा अँड फ्रूट ऑफ इट्स नॉलेज आणि योग आणि योगाची शक्तीचं जे परिणाम असतात त्याच्याविषयी आणि त्यांची ग्लोरी किंवा त्यांच्या विशेष भूती सांगायचा प्रयत्न केला आहे। 8 ते 11व्या सूत्रांमध्ये सायन्स ऑफ अ रिअलाइज्ड मॅन म्हणजे हे सगळं जे जाणतो त्याला कसं ओळखावं त्याविषयी तो 8व्या ते 11व्या सूत्रामध्ये सांगतो आहे। 12व्या ते 18व्या सूत्रामध्ये अर्जुन रिक्वेस्ट करतो आहे डिस्क्राईब द श्रीकृष्णाचे ग्लोरीज आणि त्याच्या योगिक पॉवर्स, योगसिद्धी त्याच्या ज्या आहेत, विभूती आणि योगसिद्धी ह्याचं वर्णन तुम्ही कृपया करावं अशी विनंती अर्जुन करतो आहे। आणि 19 ते 42व्या सूत्रांमध्ये श्रीकृष्ण डिस्क्राइब्स द हिज ओन ग्लोरीज अँड इट्स योगिक पॉवर्स। सो हा अध्याय थोडासा विस्तृत आहे आणि स्वतः श्रीकृष्ण किंवा अक्षर ब्रह्म किंवा परमात्मा कोण आहे आणि तो कशा प्रकारे त्याची ऐश्वर्य, त्याची सिद्धी आहे, त्याच्या योगिक शक्ती कशा आहेत, तो पृथ्वीवर कुठल्या फॉर्म मध्ये असतो या सर्वाचं वर्णन तो विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायामध्ये करतो आहे। थोडंसं मोठं करूया आपण, इंदाज करूया। पहिल्याच सूत्रामध्ये कृष्ण सांगतो आहे, एकच मिनिट। कृष्ण पहिल्या 2 सूत्रांमध्ये कृष्ण सांगतो आहे की आय एम द सोर्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स। मी इथे जो पृथ्वीवर किंवा या ब्रह्मांडामध्ये जे जे दिसतं त्याचा सोर्स किंवा त्याचा उद्भव करता, उगम करता मी आहे। आय एम द सोर्स ऑफ ऑल दिस युनिवर्स। सूत्र बघूया। श्री भगवान वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। भूयः एव विसर्गस्य लोपः एव महाबाहो शृणु मे मम मे परमं वचः यत् ते अहम मध्ये पूर्वरुत्संधी आहे, प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। तो सांगतो आहे की नाव श्रीकृष्ण सेज टू अर्जुन, नाव लिसन अगेन टू माय डिवाइन टीचिंग्स और माय डिवाइन ग्लोरीज desiring your welfare because I'm telling you this desire of your welfare. Okay, hitakamyaya. You are my, why? Because you are my beloved friend. Priyamanaya. And I shall reveal them to you. आता मी तुला मागच्या राजविद्या राजगुह्य योग मध्ये मी तुला त्याची सिक्रेट सांगितली, त्याचं कसं युनिवर्स कसं कल्पाच्या आधी कल्पाच्या नंतर काय काय होतं ते सांगितलं। आता माझी ग्लोरी किंवा माझ्या योगसिद्धी, मी कोण आहे हे तुला, माझं ऐश्वर्य मी तुला सांगतो म्हणजे तू नीट किंवा तत्वतः मला जाणून घेऊ शकशील, हे कृष्ण म्हणतो आहे। भूयः एव, भूय म्हणजे पुन्हा एक वार। हे महाबाहो भूयः एव मम परमं वचः शृणु म्हणजे पुन्हा एकदा, हे महाबाहो पुन्हा एकदा तू माझी उच्च वाणी ऐक। यत् ते अहम हितकाम्यया, ते म्हणजे तुभ्यम ते आहे, चतुर्थी एकवचन। प्रियमाणाय म्हणजे तू मला प्रिय आहेस त्यासाठी मी माझ्या प्रिय असणाऱ्या तुझ्यासाठी हितकाम्यया, हितकामना, हितकाम्या आकारांत असते म्हणजे तुझ्या हिताची कामना करण्याच्या उद्देशाने, करण्याच्या साधनाने अहम ते तुझ्यासाठी, प्रियमाणाय तुझ्या मला जो प्रिय असा आहेस त्याच्यासाठी, यत म्हणजे जे, अहम वक्ष्यामि जे मी सांगतो आहे आता ते तू ऐक। काय सांगतो आहे तो की न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहम आदिः आदिः ही मध्ये विसर्गस्य रेफः अहम आदिः देवानां महर्षीणां च सर्वशः. तसे सोपे 10व्या अध्यायाचे श्लोक हे खूप सोपे आहेत. Neither celestial gods nor great sages know my origin. Okay, I am the source from which the gods and the great sages or the seers come from. तो म्हणतो आहे की सुरगणाः मे प्रभवः न सुरगणाः मे सुरगणाः म्हणजे जे देवदेवता आहेत ते सर्व मे मम मे माझे माझा प्रभवम म्हणजे माझा उद्भवस्थान किंवा माझा ओरिजिन किंवा माझा सोर्स न विदुः म्हणजे ते जाणत नाहीत. न महर्षी म्हणजे महान जे ऋषी आहेत तेही माझा सोर्स किंवा माझं उद्गम स्थान किंवा माझा उगम ते जाणत नाहीत. अहम ही सर्वशः देवानां महर्षीणां च आदिः. अहम सर्वशः देवानां महर्षीणां च आदिः अस्मि. म्हणजे मी या सर्व देवांचा किंवा या सर्व महर्षींच्या सुद्धा आदी आहे. म्हणजे मी त्यांच्या पेक्षा मोठा आहे किंवा मी त्यांच्यापेक्षा काय म्हणू आपण त्याला पुरातन आहे. ओके, सो ते माझा उद्गम किंवा त्या माझा प्रभाव ते जाणत नाहीत. मी त्यांना जाणतो पण ते मला जाणत नाहीत. नाउ कृष्ण इज अ सुप्रीम क्षम्यता हा सुप्रीम लॉर्ड ऑफ द युनिवर्स. कृष्ण द सुप्रीम लॉर्ड ऑफ द युनिवर्स. ते तो 3ऱ्या 4थ्या 5व्या सूत्रामध्ये सांगतो आहे की कसा कृष्ण स्वतःच या सर्वस्वाचा स्वामी आहे, लोक महेश्वर आहे. तो सांगतो आहे की यो माम जमनादिम च वेत्ती लोक महेश्वरम असम्मूढः स मर्त्येषु सर्व पापैः प्रमुच्यते. संधी बघूया. यह माम मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. माम अजम माम अजम मध्ये वर्णमेलन आहे. अजम अनादिम मध्ये पण वर्णमेलन आहे. च वेत्ती लोक महेश्वरम असम्मूढ सह मध्ये विसर्गाचा लोप झाला आहे. मर्तेषु सर्व पापैः प्रमुच्यते. दोज हू नो मी ॲज अनबॉर्न and beginningless and as a supreme lord of the universe, they among mortals are free from illusions and released from all evils. यह यह असम्मूढ म्हणजे मोहरहित म्हणजे जे मोहाने व्याप्त नाहीत, ज्यांना माझं मूळ ज्ञान किंवा सर्वस्वाचा मला जे तत्वतः जाणतात अशी लोक. यह असम्मूढ माम अजम अनादिम माम जानाति किंवा माम वेत्ती. कथम वेत्ती? माम अजम म्हणजे मी अजन्म आहे, अनादी आहे. अनादिम लोकमहेश्वरम म्हणजे सर्व लोकांचा मी महान ईश्वर आहे असं जो मला जाणतो तो सह मर्त्येषु म्हणजे या पृथ्वी लोकावर या मर्त्य लोकांमध्ये सर्व पापैही प्रमुच्यते सर्व पापांमधून तो मुक्त होतो. म्हणजे श्रीकृष्णला शरण गेल्यानंतर आपण सर्व पापांमधून मुक्त होतो. का तर कृष्ण इज अ सुप्रीम लॉर्ड ऑफ द युनिवर्स, लोक महेश्वरम. पुढे तो स्वतः कोण कोण आहे ते सांगायचा प्रयत्न करतो आहे. बुद्धिर्ज्ञान सम्मोह क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भावो भयम चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपो दानम यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक विधाः. श्लोक मोठा वाटतो पण सोपा आहे. संधी बघूया. बुद्धिः ज्ञानम विसर्गस्य रेफः. ज्ञानम असम्मोहः क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भावो मध्ये भावः योग अभावः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी आणि पूर्वरूप. परत भावः भयम मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. च अभयम मध्ये सवर्ण दीर्घसंधी. अभयम एव मध्ये वर्णभेद. अहिंसा समता तुष्टिः योग तपः मध्ये विसर्गस्य सकारः. दानम यशो
यशः अयशः, यशः योग अयशः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. भवन्ति भावाः विसर्गस्य लोपः. भूतानां मत्तः, मत्त मत्तः इथे विसर्गाचा लोप झालाय. एव पृथक विधाः. From me alone arises the varieties of the his human qualities, like such as intellect, knowledge, clarity of the thoughts, forgiveness, truthfulness, control over the senses and mind, control over the senses and mind, joy, sorrow, birth and death, fear and courage, non-violence, equanimity, contentment, austerity, charity, fame and infamy. या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या माझ्यामधूनच याचा उगम होतो, माझ्यामधूनच त्या उत्पन्न पावतात. एक एक आपण बघूया. बुद्धी ही म्हणजे इंटेलेक्ट, सूक्ष्म ग्रहण ज्या गोष्टींचं आपण करू शकतो ते. ज्ञानम, वस्तुज्ञानम म्हणजे जे रियालिटीमध्ये जे ज्ञान असतं, इन्फॉर्मेशन, ओके, आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज. असमोह म्हणजे क्लिअरिटी ऑफ द थॉट्स, काही काही संभ्रम विभ्रम नाही आहे. क्षमा, फॉरगिव्हनेस, सत्यम, ट्रुथफुलनेस. दमह, दमह म्हणजे आधी दमह आणि शमह असे दोन शब्द वापरले, त्यामुळे दमह हे बाह्य इंद्रियांचा निग्रह आणि शम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह. सुखम दुःखम माहिती आहे आपल्याला. प्रतिकूल वेदना सुखम, क्षम्यतां, अनुकूल वेदनाम सुखम, प्रतिकूल वेदनाम दुःखम. भवः अभवः, भवः म्हणजे उद्भव होणे, म्हणजे कुठलीही गोष्ट उत्पन्न होते. आणि अभावः म्हणजे त्याचा जो विनाश होतो किंवा त्याचा जो अभाव उत्पन्न होतो, जी गोष्ट असते किंवा नसते. भयम माहिती आहे. अभयम भय असणे, अभय असणे. अहिंसा माहिती आहे. समता माहिती आहे. तुष्टी म्हणजे संतोष. तपः म्हणजे नियमपूर्वक किंवा काही ठरवून केलेलं असं शारीरिक त्रास किंवा तप, शारीरिक पीडा. दानम माहिती आहे. यशः अयशः माहिती आहे. हे सगळ्या प्रकारचे पृथग्विधाः भावाः भूतानां मत्त एव, पृथग्विधाः भावाः भूतानां मत्त एव भवन्ति. म्हणजे हे सगळे जे भाव किंवा या सगळ्या क्वालिटीज मी सांगितल्या त्या या वेगवेगळ्या क्वालिटीज किंवा या हे वेगवेगळे जे भाव आहेत हे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. आता ह्याच्या पुढे काय शिल्लक राहतं ते परमेश्वराला असतं. पुढे बघूया आपण. 6वा आहे, एक मिनिट. हा, की पुढे तो म्हणतो आहे महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. संधी बघूया. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारः मनवः तथा. चत्वारः मनवः मध्ये विसर्गस्य उत्व संधी. मनवः तथा मध्ये विसर्गस्य सत्व. मद्भावाः विसर्गस्य लोपः. मानसाः विसर्गस्य लोपः. जाता येषां लोक इमाः प्रजाः. द 7 ग्रेट सेजेस, सप्तर्षी, द 4 ग्रेट सेंट्स बिफोर देम म्हणजे त्यांच्या पुढे असलेले जे 4 मनवः, 4 मनू जे आहेत आणि 4 मनू जे आहेत, दे ऑल आर बॉर्न फ्रॉम माय माइंड. फ्रॉम देम ऑल द पीपल इन दिस वर्ल्ड हॅव डिसेंडेड. म्हणजे सप्तर्षी आणि मनू पासूनच जगाची उत्पत्ती आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर तो म्हणतो आहे की सप्त महर्षयः, 7 महर्षी, तथा पूर्वे चत्वाराः मनवः म्हणजे पूर्वी असलेले, पूर्वी उक्त केलेले किंवा सांगितलेले 4 मनू हे सुद्धा मद्भावाः मानसाः जाताः माझ्यापासूनच, माझ्या मनातूनच किंवा माझ्या मानसिक लेअर मधूनच ते उत्पन्न झाले आहेत. येषाम इमाः प्रजाः लोके अस्ति, लोके संती. म्हणजे ज्यांच्यापासून किंवा ज्यांचीच ही सर्व प्रजा आहे या लोकामध्ये किंवा या मृत्यू लोकामध्ये ही सर्व जी प्रजा दिसती आहे ती ह्यांच्यापासूनच उत्पन्न झालेली आहे. म्हणजे तेषाम एव संततयः इदानीं भूमौ वर्तते. केषां महर्षीणां मनूनां.
4 मनु आणि सप्तर्षी यांची ही जी प्रजा दिसते आहे ही सर्व ह्यांचीच संतान किंवा ह्यांचेच पुत्र आहेत किंवा प्रजा आहे. ओके. त्यामुळे आणि हे सगळे 7 सप्तमहर्षी आणि 4 मनु हे माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून तो पुढे म्हणतो आहे की एताम विभूतिम योगम च मम यो वेत्ती तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. इथे त्यांनी विभूतिम हा शब्द वापरलेला आहे. विभूती योग नावाचा अध्याय चालू आहे. तो काय म्हणतो आहे की दोज हू नो इन ट्रूथ माय ग्लोरीज अँड मेड बाय डिवाइन पॉवर्स, म्हणजे माझी ही जी ग्लोरी आहे, माझ्या ज्या विभूतीज आहेत त्यांना जो तत्वतः इन रियालिटी इन ट्रूथ the one who knows my glories and my divine powers, they become united with me through unwearing bhakti yoga, and of there is no doubt about this. Atra na संशयः. तो म्हणतोय यह मम एताम विभूतिम, म्हणजे जो माझ्या या विभूती योगाला किंवा विभूतीला या योगाला यह च तत्वतः वेत्ती, म्हणजे तत्वतः मध्ये इन रियालिटी किंवा साक्षी भावाने किंवा सर्वस्वाने जो हे जाणतो, खरोखरच जो हे जाणतो, सह अविकंपेन. अविकंपेन म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याचा तो संभ्रमात पडत नाही किंवा त्याचा कंप होत नाही, तो निश्चल असतो. अविकंपेन योगेन युज्यते, म्हणजे अविकंप अवस्थेमध्ये तो ह्या योगाशी जोडला जातो. अत्र न संशयः अस्ति, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीही संशय नाही. म्हणजे माझी ही जी विभूती आहे किंवा माझी ही जी ग्लोरी आहे हे जो तत्वतः जाणतो तो नक्कीच भक्तियोग प्राप्त करू शकतो. म्हणून आता मी तुला ही पुढची माझ्या विभूतीच सांगत आहे. सायन्स, आता तो पुढे सायन्स ऑफ द सेल्फ रिअलाइज्ड मॅन सांगतो आहे की ज्या लोकांना हे खरोखर समजतं, माझ्या ग्लोरीज किंवा माझी विभूती ज्यांना समजतं ते कसे असतात ते सांगतो आहे. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. संधी बघूया. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः, प्रभव मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधाः, विसर्गस्य लोप झालेला आहे, बुधाः भाव समन्विताः. आय एम द ओरिजिन ऑफ ऑल क्रिएशन. Everything proceeds to me only and from me only. The wise who know this perfectly worship me with great faith and devotion. तो म्हणतो आहे की अहम सर्वस्य प्रभवः अस्मि. अहम सर्वस्य प्रभवः अस्मि, मी सर्वांचा उत्पत्ती करता आहे. आय एम द ओरिजिन ऑफ ऑल क्रिएशन. मत्तः सर्वं प्रवर्तते, माझ्यामधूनच सर्व गोष्टींची उत्पत्ती होते. इति मत्वा, म्हणजे असे जाणून, इति असे समजून, बुधाः भाव समन्विताः. भाव समन्विताः म्हणजे प्रीतीसहित. बुध म्हणजे पंडित, असेच प्रीतीपूर्वक ज्ञात असलेले पंडित असे समजून माझे भजन करतात किंवा माम भजनते, म्हणजे माझी भक्ती करतात. पुढे म्हणतो आहे तो की थोडेसे सोपे श्लोक आहेत त्यामुळे मी पटापट घेते आहे. हे जे बुधाः भाव समन्विताः आहेत हे काय पुढे आणखीन जाणतात तर किंवा ते कसे असतात. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. संधी बघूया. मच्चित्ताः विसर्गस्य लोपः, मद्गत प्राणाः विसर्गस्य लोपः, बोधयन्तः परस्परं कथयन्तः च विसर्गस्य सत्व नंतर श्रुत्व संधी, माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. तो म्हणतो आहे मच्चित्ताः म्हणजे अशी लोक विथ देअर माइंड्स फिक्स्ड ऑन मी, म्हणजे ज्यांचं मन माझ्यामध्येच स्थिर झालेले आहे असे मच्चित्ताः असणारी लोक. अँड देअर लाईव्स सरेंडर टू मी, म्हणजे त्यांचे मदगत प्राणाः, म्हणजे ज्यांचं आयुष्य मला समर्पित आहे, ज्यांचे प्राण माझ्याशी समर्पित आहेत असे मदगत प्राणाः. माय डिवोटी रिमेन्स एव्हर कंटेंट इन मी, तुष्यन्ति च अथवा रमन्ति च. तुष्यन्ति च, they derive great satisfaction and bliss. त्यांना अतिशय संतोष होतो. तुष्य आणि ब्लिस किंवा एक आनंद त्यांना प्राप्त होतं, एक रममाण ते होतात. तुष्यन्ति च रमन्ति च इन एनलाइटिंग वन अनदर अबाउट मी. त्यांना कशात आनंद प्राप्त होतो
तर इन एनलाइटनिंग वन अनदर अबाउट मी, म्हणजे बोधयंतः परस्परम, म्हणजे एकमेकांनाच बोध करून देणारे ते रमतात, त्यांना संतोष प्राप्त होतो. अँड इन कन्व्हर्सिंग अबाउट माय ग्लोरीज कथयंतः, म्हणजे माझ्या ज्या ग्लोरीज आहेत किंवा श्रीकृष्णाची जी वैभव आहे ते रंगवून रंगवून सांगण्यामध्ये, कीर्तन करण्यामध्ये, कथन करण्यामध्येच त्यांना संतोष आणि आनंद किंवा ते रममाण होतात. आपण अन्वय बघूया. मच्चित्ताः मद्गतप्राणाः परस्परं मां बोधयन्तः कथयन्तः च नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. म्हणजेच माझ्यामध्येच मन समर्पण करणारे, माझ्यामध्येच प्राण समर्पण करणारे, जीवन समर्पण करणारे, परस्परांना माझ्याविषयीचा बोध करून देणारे, हे सगळे शत्रुप्रत्यय आहेत. परस्परांकडे माझ्याविषयी कीर्तन करणारे किंवा कथन करणारे असे सर्व नित्यम तुष्यंतीच रमंती, ते नित्य संतोष पावत असतात आणि ते नित्य रममाण होत असतात माझ्यामध्ये, असं म्हणतो आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तू संधी बघूया. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. काही संधी नाही याच्यामध्ये. टू दोज हुज माइंड्स आर ऑलवेज युनायटेड विथ मी, सततयुक्तानां, ज्यांचं मन माझ्यामध्ये सतत युक्त झाले आहे, अशांचं काय होतं, इन लव्हिंग डिवोशन, प्रीतिपूर्वकम भजता. आणि नुसतं माइंड माझ्याशी युनाइट झाले असं नाहीये, तर प्रीतिपूर्वक माझे जे भजन करीत असतात, भजत इति शत्रुकृती असती, षष्टी एकवचन भजता, अशांचं किंवा अशांसाठी आय गिव्ह द डिव्हाइन नॉलेज बाय विच दे कॅन अटेंड टू मी, त्यांना मी बुद्धियोग देत असतो किंवा त्यांना मी ज्ञान देत असतो, असं तो म्हणतो आहे. अन्वय बघूया. सततयुक्तानां प्रीतिपूर्वकम भजताम, म्हणजे सतत माझ्याशी संलग्न असणाऱ्यांचे किंवा प्रीतिपूर्वक माझे भजन करणाऱ्यांचे तेषां तम बुद्धियोगम अहम ददामी, त्यांचं किंवा त्यांना बुद्धियोग किंवा ज्ञान, बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग किंवा ज्ञान, माझं ज्ञान मी अहम ददामी, मी देतो, येन ते माम उपायंती, त्या ज्ञानाने काय होतं, तेन ते माम उपायंती, म्हणजे त्यामुळे त्या ज्ञानाने ते माझ्याशी संलग्न होतात, किंवा माझ्याकडे येण्याचा मार्ग मी त्यांना दाखवून देतो, असं तो म्हणतो आहे. तेषामेव अनुकंपार्थं मज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता. संधी बघूया. तेषाम एव अनुकंपार्थम, तेषाम एव मध्ये वर्णवेदन, एव अनुकंपार्थम मध्ये सवर्ण दीर्घ संधी, अनुकंपार्थम अहम ज्ञानजम वर्णवेदन, नाशयामी आत्मभावस्थः, नाशयामी मध्ये यडसंधी, आत्मभावस्थः ज्ञानदीपेन विसर्गस्य उत्व गुणसंधी, ज्ञानदीपेन भास्वता. आउट ऑफ कंपॅशन फॉर देम आय who dwell within their hearts, फार महत्वाचा शब्द आहे की आत्मभावस्थ, क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा पुढे अध्याय आहे, त्याच्यामध्ये तो म्हणतो आहे की अहम कुटस्थः भवामी. तत्र त्याचा एक उल्लेख इथे पण आहे, आत्मभावस्थ म्हणजे त्यांच्या आत्म्यामध्ये मी राहणारा, आय स्टे इन देअर आत्मा, आय स्टे इन देअर इनर कोर, आय हू ड्वेल विदिन देअर हार्ट्स और विदिन देअर इनर कोर, I destroy the darkness born of ignorance with the luminous lamp of the knowledge. So, अन्वय, we'll see the अन्वय. आत्मभावस्थः, अहम पदस्य विशेषणम् अस्ति आत्मभावस्थः, म्हणजे तप्रत्यय आहे. सो आत्मभावामध्ये, सर्वांच्या आत्मभावामध्ये स्थापित असणारा मी, आत्मभावस्थः अहम, तेषाम एव अनुकंपार्थम, त्यांच्या म्हणजे या भक्तांच्या, जे काय सांगितलं ते, तेषाम एव अनुकंपार्थम भास्वता ज्ञानदीपेन, भास्वता इत्युक्ते प्रकाशमानेन, प्रकाशित झालेल्या ज्ञानदीपाने, अज्ञानजम तमः अहम नाशयामी, अज्ञानज जो तमस किंवा अंधकार आहे, डार्कनेस आहे, त्याचा मी नाश करतो आहे.
आता हे एवढं सगळं सांगितल्यानंतर आफ्टर सेइंग दिस अर्जुना ट्रायज टू एक्नॉलेज ऑल हिज सेइंग. आतापर्यंत त्यांनी जे काही सांगितलं त्याचं तो एक रिव्हिजन किंवा त्याच्या एक एक्नॉलेजमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. संधी पाहूया. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदि मध्ये वर्णवेदम आदिदेवम अजम मध्ये वर्णवेदम विभुम आहुः आहुः त्वाम मध्ये विसर्गस्य सत्व त्वाम ऋषयः मध्ये वर्णमेलन सर्वे देवर्षिः नारदः देवर्षिः नारद विसर्गस्य विसर्गस्य रेफ अभवत् नारदः तथा मध्ये विसर्गस्य सकारः अभवत् असितः देवलः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसन्धि देवलः व्यासमध्ये अपि विसर्गस्य उत्व गुणसन्धि व्यासः स्वयं च एव वृद्धिसन्धि ब्रवीषि मे. Arjuna said, you are the supreme divine personality, the supreme abode, the supreme purifier, the eternal God, the primal being one, the unborn and the greatest one. The great sages like Narada, Asita, Devala and Vyas Badarayan proclaimed this, and now you are declaring it to myself, for me. क्षम्यतां. You are declaring it to me yourself. तू स्वतःहून आता मला हे सांगतोयस. आपण एक एक बोलूया. अर्जुना सेड परम ब्रह्म त्वम परम ब्रह्म असि तू परश्रेष्ठ असा ब्रह्म आहेस. परम धाम तू श्रेष्ठ असा सुप्रीम अबॉर्ड यू आर. पवित्रम परमं भवान द सुप्रीम प्युरिफायर सर्वत्र पावन तू आहेस. द इटर्नल गॉड सर्वश्रेष्ठ भगवान तू आहेस. द पुरुषम शाश्वतम शाश्वत म्हणजे इटर्नल गॉड आहेस तू, ज्याचा कधीच नाश होत नाही असा तू पुरुष आहेस. दिव्यम एकच मिनिट ठीक आहे. दिव्यम आदिदेवम अजम विभुम म्हणजे तू दिव्य आहेस, आदि अनादि आहेस, अजन्मा आहेस. विभुम विभुम इत्युक्ते जन्मरहितम. तू श्रेष्ठ असा आहेस, दिव्य आहेस, पुरुष आहेस. मूलदैवतम आदिदैवतम अजम विभुम. विभुत्व ज्याला प्राप्त असतं त्याला व्यापकत्व प्राप्त असतं, म्हणजे सर्वत्र असतो. ओके. सो विभुम आहुः त्वाम सर्वे ऋषयः त्वाम आहुः सर्वे ऋषयः म्हणजे ते जे तुला हे असं सगळं तुला सर्व ऋषी म्हणतात. कुठले कुठले ऋषी? देवर्षी नारदः, असित नावाचे ऋषी आहेत. देवल नावाचे ऋषी आहेत. व्यासः असे सगळे तुला सर्वे देवर्षी नारदः असितः देवलः व्यासः च सर्वे ऋषयः इत्यादयः सर्वे ऋषयः त्वाम आहुः एतादृशम् आहुः. पुनः स्वयं च एव मे मह्यं मे चतुर्थी एकवचन मह्यं मे त्वं ब्रवीषि आणि तू पुन्हा हे मला माझ्यासाठीच सांगतो आहेस. सर्वमेतद्धृतं मन्ये यन्मां वेदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. संधी बघूया. सर्वम एतद्धृतं सर्वम एतत् मध्ये वर्णमेलन एतत् ऋतं मध्ये तकारस्य दकारः षष्ठी संधी मध्ये यत् माम तकारस्य नकारः अस्ति अग्रे म अस्ति अनुनासिक संधी वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुः देवाः विसर्गस्य रेफः न दानवः. O Krishna, I totally accept everything you have told me as the truth. I completely agree with you. Oh Lord, neither gods nor the demons can understand your true personality or your true nature. तो म्हणतो आहे हे केशव माम यत् वदसीत एतत् सर्वं ऋतं मन्ये. हे तू मला जे काही सांगितलं आहेस ते मी सत्य आहे. ऋतम इत्युक्ते ऋतम वच्मि सत्यम वच्मि यथार्थ आहे किंवा सत्य आहे असं मी जाणतो, असं मी मानतो.
हे भगवान, देवाहा ते व्यक्तिम न विदुः, ते म्हणजे तव ते, तुझी, देवा सगळे देव आहे ते तुझी व्यक्ती इत्युक्ते तुझा प्रभाव जो आहे, तुझी जी ग्लोरी आहे ते ते जाणू शकत नाहीत. न ही दानवाह, म्हणजे दानव सुद्धा ते जाणू शकत नाहीत. खूप सोपे श्लोक आहे ते. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम, भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. संधी बघूया. स्वयं एव आत्मना आत्मानं, आत्मना आत्मानं मध्ये सवर्ण दिली असती. वेत्थ त्वं पुरुषोत्तम, भूतभाव, एक मिनिट, हा, भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. तो काय म्हणतो आहे की इंडीड यू अलोन नो युअर सेल्फ बाय युअर इनकन्व्हिन्सिबल एनर्जी. Nobody can able to know you. You yourself can know your divine glory and your invincible energy. O Supreme Personality, the Creator and the Lord of all beings, the gods of the gods and the lords of the universe, Lord of the universe. ही सगळी त्याची विशेषणं वापरली आहेत श्रीकृष्णाची. सो तो काय म्हणतो आहे, त्याची संबोधनच किती आहे त्याच्यामध्ये. आधी पुरुषोत्तम, हे सर्वश्रेष्ठ पुरुषा. भूतभावन, भूतभावन म्हणजे भूतोत्पादक, भूतांचा उत्पत्ती करता जो आहे तो भूतभावन. देवदेव म्हणजे देवांचा पण जो देव आहे तो देवदेव. जगतपते, हे म्हणजे जगाचा जो पती आहे तो. हे भूत पुरुषोत्तम, हे भूतभावन, हे भूतेश, हे देवदेव, हे जगतपते, एवढं सगळं संबोधन आहे त्याला. त्वम स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थ, म्हणजे तू स्वतःच स्वतःला जाणू शकतोस, अन्य कोणीही जाणू शकत नाही. नायदर गॉड्स नॉट द डेमॉन्स कॅन अंडरस्टँड युअर ट्रू नेचर अँड पर्सनॅलिटी. ओनली यू कॅन नो युअर सेल्फ बाय युअर इनकन्व्हिन्सिबल एनर्जी, असं तो सांगायचा प्रयत्न करतो आहे. सो आपण पुढच्या सेशन मध्ये घेऊया. सो हिअर मी स्टॉप द शेअरिंग फर्स्ट. म्हणजे यांनी सांगायचा काय प्रयत्न केला आपल्याला की स्वतःच्या विभूतीच सांगतो आहे. या ही इज ट्राइंग टू डिस्क्राइब हिज ग्लोरीज in this 10th adhyay or 10th chapter. He says ki I will reveal you my glories and my divine powers. I am the source from which all the gods and all the great seers come from. Okay, I am the म्हणजे जो कोणी मला, मी लोकमहेश्वर आहे, मी अनादि आहे, मी अजम आहे, असा जो मला जाणतो तो सर्व पापातून मुक्त होतो. अहम किम किम अस्मि, अहम बुद्धी अस्मि, अहम ज्ञानम अस्मि, अहम सम्मोहः अस्मि, यत् यत् भावाः लोकेषु वर्तते ते सर्वे अहम एव अस्मि, मत्तः ते प्रभवन्ति. भूतानां पृथग्विधाः भावाः मत्त एव प्रभवन्ति, असं म्हणतो आहे. महर्षयः सप्तर्षयः सप्तऋषयः चत्वारः मनवः मद्भावाः मनसाः जाता, माझ्यातूनच उत्पन्न झाले आहेत. एतां विभूतिं योगं च मम्यो वेत्ति तत्वतः. ह्या सर्व माझ्या विभूती आहेत जो तत्वतः जाणतो. सह अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय, म्हणजे तो निश्चलपणे भक्ती योगाला प्राप्त होतो. आणि मग त्याने ही इज टेलिंग द सायन्स ऑफ द रिअलाइज्ड मॅन, की अहम सर्वस्व प्रभव मत्तः सर्व प्रवर्तते. मी सर्वांचा प्रभव आहे, माझ्यामधूनच सर्व जग उत्पन्न होतं असे मानून इति मत्वा बुधा हा माम भजनते. पंडित लोक किंवा बुद्धिमानी लोक माझं भजन करत असतात. माझ्यामध्ये मच्चित्ता मद्गत प्राणा परस्परम बोधयंतः कथयंतः नित्यम तुष्यंती रमंती च. आणि त्यांचे जे सतत असे जे सततयुक्त असतात, दे कॅन अटेन मी. ओके, आणि आत्मभावस्थ सर्वेषां आत्मभावस्थ अहम, मी सर्वांच्या आत्म्यामध्ये स्थित असणारा मी त्यांच्या मनातला अंधकार मी नष्ट करतो. ओके, आय हू ड्वेल्स विदिन द हार्ट्स ऑफ एव्हरीवन डिस्ट्रॉय द डार्कनेस बॉर्न फ्रॉम द इग्नोरन्स अँड लाईट द नॉलेज. ह्याच्यानंतर अर्जुन त्याचा एक्नॉलेजमेंट आहे की तू त्वम परम ब्रह्म असी, परम धाम असी, परम पवित्र भवान, शाश्वतम पुरुषम असी, त्वम दिव्यम आदिम अजम विभुम सर्वम त्वम एव असी. एतत् सर्वे ऋषयः ज्ञातवन्तः अहम अधुना भवान अधुना वदति मम कृते वदति, असं तो म्हणतोय. आणि मग पुढे तरी की तूच तुला जाणून घेऊ शकतोस, दुसरं कोणीही, न दानवाहा न देवाहा
भवतः व्यक्तिस्वरूपः ज्ञातुं न शक्नुवन्ति असं तो म्हणतो आहे. ओके, सो स्टॉप, आय विल स्टॉप द शेअरिंग फर्स्ट. सो हा जर उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. यू कॅन प्लीज पुट द, आय रिअली रिक्वेस्ट टू प्लीज पुट द please put comments on this so that we can come to know your feedbacks, and please press the like button. Thank you. शुभम भवतु तत्पर्यन्तम्. अग्रिमे सप्ताहे अथवा अग्रिमे चलचित्रे वयं अग्रिमसूत्राणाम् अध्ययनं वयम् अस्माभिः करणीयमस्ति. धन्यवादः. शुभं भवतु.